वैजापूर नगरपालिकेला सुरुवात होतात प्रचाराचाही धुराळा उडालेला आहे। आज शेवटचा दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते कल्याण दांगोडे यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्याबद्दल जे भाषण केलं त्यावरतून शिवसेना आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। ही सगळे शिवसेनेचे मंडळी आहे आणि यांच्याकडून आता जोरदार टीका होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सोमनाथ भराडे आता आपल्या सोबत आहेत। काय तुमची प्रतिक्रिया आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? नमस्कार। 2025च्या जी नगरपालिकेची निवडणूक वैजापूरमध्ये पार पडत आहेत। अगदी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार संजीव भाऊ बोरनारे शिवसेनेच्या वतीने उभा आहेत। आजपर्यंत कुठलाही शिवसैनिक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर खालच्या दर्जाचं बोललेलं नाही, परंतु काल जी वैजापूरमध्ये सभा झाली, ज्या व्यक्तीची लायकी नसताना ज्याने आमदार साहेबावरती आरेतुरी भाषा वापरली, ज्या आमदार साहेबांना आपले जे शिवसैनिक आहेत, आम्ही पूर्वीचे मूळचे शिवसैनिक आहोत आणि ज्यांना बापा समान मानतो, अशा आमदार साहेबांना काल एक कल्याण दांगोडे याने आरेतुरीची भाषा वापरली, आमदार साहेबांची लाज काढली। त्याची जर लायकी काढायची झाली तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ही नगरपालिकेची निवडणूक आहे। आम्ही सर्वजण ग्रामीण भागातले पदाधिकारी आहोत। कल्याण दांगोडे देखील ग्रामीण भागातलाच पदाधिकारी आहे, परंतु नगरपालिकेच्या स्टेजवर एक ग्रामीण भागातला पदाधिकारी आमदार साहेबांना जर आरेतुरे बोलत असेल तर ग्रामीण भागातील शिवसैनिक काही झोपलेले नाहीत। आणि असं असताना त्यांनी ज्यावेळेस लाज काढली, मला हा प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारायचा आहे की एक सायकल दुकानदार करंजगावचा तो कल्याण दांगोडे होता आणि 2-5 एकरची जमीन होती। हा सायकल दुकानदार फॉर्च्युनर गाडीत फिरतो कसा, हा माझा त्याला सवाल आहे। आणि ज्या आमदार साहेबांनी हजारो कोटीचे कामं या तालुक्यामध्ये केले, नगरपालिकेमध्ये केलेले आहेत, विकास कामावरती बोला, टीका करा, वैयक्तिक टीका आमदार साहेबांची लाज काढणे इतपत तो मोठा नाही आहे। आणि ज्यावेळेस मार्केट कमिटीची निवडणूक झाली आमच्या गंगथडी परिसरामध्ये, ह्या कल्याण दांगोडेला कोण ओळखतं? तो जो म्हटला मी प्रचार केला त्याच्या म्हणून मतदान झालं का? त्या परिसरामध्ये आमदार साहेबांनी आदेश दिल्यामुळं त्याला मार्केट कमिटीला सर्व पॅनल एकत्र असल्यामुळं आम्ही सर्व शिवसैनिकांनी मतदान केलेलं आहे, प्रचार केलेला आहे। हा देखील आमचा त्याच्यावरती उपकार आहे। लाज काढणे इतपत तो मोठा नाही। जर त्याने यापुढे आमदार साहेबांची लाज आणि खालच्या दर्जाचा जर बोलण्याचा प्रयत्न केला तर तो ग्रामीण भागातला, आम्ही ग्रामीण भागातला आहोत, शिवसैनिक त्याला जशाच तसं उत्तर देऊ, हे मी तुमच्या माध्यमातून त्याला सांगू इच्छितो। बरं, अजून एक महत्त्वाचा विषय असा की त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्यावर टीका झाली म्हणून मी बोलतो आहे, असं ते थेट म्हणाले होते। त्यावर काय सांगाल तुम्ही? टीका होण्यापेक्षा मला एक म्हणायचं होतं, ज्यावेळेस तो आमदार साहेबांच्या स्टेजवर फिरत होता, तो आमदार साहेबाला देव मानत होता। आमदार साहेबांनी 3000 कोटीची कामं आणलेले हे सगळा तालुकाभर तो विधानसभेच्या निवडणुकीत सांगत होता। आणि ज्यावेळेस कोणी काही बोललं तरच समोरून बोलण्याचा प्रयत्न होतो, परंतु तो अंधारामध्ये आरेतुरीची भाषा बोलत होता, आता तो उजाडत बोलायला लागला। जे अंधारातली भाषा आमदार साहेबांच्या कानावर आली म्हणून आमदार साहेब बोलले असतील, कार्यकर्ते बोलले असतील, पण तो आता उघड बोलायला लागला। त्यामुळं त्याला शिवसेनेच्या स्टाईलने भविष्यामध्ये उत्तर दिलं जाईल। त्याची निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची, त्यावेळेस जे आमदार साहेब तालुकाभर निवडणूक लढले आणि जे तालुक्यामध्ये मतदान घेतलं त्याची लायकी असेल तर त्याने जिल्हा परिषदमध्ये उभं राहावं, निवडून यावं। याला त्याला शिवाय देण्यापेक्षा स्वतःची लायकी त्यानं तिथं दाखवावी, त्याची लाज। आणि त्याला माझा तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे, तो 1 महिना जेलमध्ये राहिला, तो सगळ्यात मोठा चोर आहे आणि गोरगरिबांचे पैसे बँकेच्या माध्यमातून त्यांना लुटलेले आहेत। आणि हे पैसे लुटलेले असताना आता नगरपालिकेच्या स्टेजवर येऊन भाषण करायला त्याला लाज वाटली पाहिजे की आपण इतका मोठा चोरीचा धंदा केलेला आहे, जेलमध्ये राहिलो आणि एवढ्या मोठ्या स्टेजवरून या ठिकाणी देखील तो नगरपालिकेमध्ये या ठिकाणी चोरीचे धंदे मांडेल, गोरगरिबांची लूटमार या ठिकाणी तो करू शकतो। आपल्यासोबत अजून देखील काही तरुण कार्यकर्ते नितीन तांबे आहेत, काय प्रतिक्रिया आहे सगळ्या विषयावरची? सर्वप्रथम जय महाराष्ट्र। तुम्ही प्रश्न विचारला म्हणून आज उत्तर द्यायची वेळ आलेली आहे, नाहीतर आम्ही कृतीतून या ठिकाणी काम करून त्यांना उत्तर देणारच आहे। परंतु ज्या माणसाने गेले 25 वर्ष या तालुक्यामध्ये रुग्णांची सेवा केली त्याचे तुम्हीही साक्षीदार आहात, यापैकी बरेच मंडळी त्याची साक्षीदार आहे। ज्या वेळेस ॲक्सिडेंट झाला, ॲम्ब्युलन्सला कोणी ड्रायव्हर नसेल तर स्वतः रमेश पाटील बोरनारे सर हे ती ॲम्ब्युलन्स चालवित गेलेले। त्यावेळेस त्यांनी आमदारकीचं स्वप्न बघितले नव्हतं, त्यावेळेस ते काही पदावर नव्हते, फक्त या शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम करत होते। 80% समाजकारण, 20% राजकारण या ध्येयाने वेडा झालेला तो माणूस त्यावेळेस 25 वर्ष रुग्णांची सेवा केली, या वैजापूर तालुक्यासाठी अहोरात्र मरमर केली। स्वर्गीय लोकनेते आर्यमोनी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं, म्हणून या जनतेनं त्या माणसाला 2019ला प्रचंड बहुमताने निवडून दिलं। ज्या वेळेस दुसऱ्या वेळेस 24ची निवडणूक आली
त्यावेळेस सर्व विरोधक एकत्र झाले. सामान्य माणसंसुद्धा त्यांच्या विरोधात बोलायला लागले. मग मला त्यावेळेस एक प्रश्न पडला होता की शेतकऱ्याचं पोरगं जर काहीतरी करून या तालुक्यासाठी मोठं होत असेल तर त्याचा विरोध का बरं केला जातोय. ती गोष्ट ही 24ला पार पडली. ही गोष्ट ज्यावेळेस दुसऱ्यांदाही ते चांगल्या बहुमताने निवडून आले आणि परत आता विरोधक त्यांना ते करतायत. मला सर्वात प्रथम या ठिकाणी एकच प्रश्न उपस्थित होतोय. मी माझ्या मालगाव सर्कलच्या वतीनं आमच्या मनाला ज्या वेदना झाल्या त्यातून एक प्रश्न असा उपस्थित होतो की जो माणूस ऑलरेडी जामिनावर बाहेर आहे, तो माणूस भारतीय जनता पार्टी सारख्या उमेदवाराच्या प्रचाराला येऊन भाषण करतो आणि त्याला तिथं भाषण करण्याची संधी दिली जाते. याच्यामध्ये कोणाच्या बुद्धीची कीव केली पाहिजे असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित होतो. नाही, पण आता थेट टोकाची भूमिका त्यांनी घेतली, टोकाचे शब्द त्यांनी वापरलेत, म्हणून विचारतो काय वाटतंय बघून? हे बघून एकच वाटतंय की वैजापूर तालुक्याचा जो सुसंस्कृत तालुका म्हणून वर्णन होतं, पहिलेच गेल्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही बघितलं तर वर बोलायची भाषा वेगळी आणि आतली दहशत वेगळी, आणि ही प्रचंड प्रमाणामध्ये आज समोर दिसायला लागलेली आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या शहरामध्ये वावरताना एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि जर एवढ्या मोठ्या तालुक्याचा जो प्रमुख व्यक्ती आहे, विधानसभेचा सदस्य आहे, त्याच्यावर जर हा कार्यकर्ता असं बोलत असेल तर तुम्ही याच्यातून विचार नक्कीच करू शकतात. सामान्य माणसाने एकच धडा घेतला पाहिजे की यांना जे काय असेल ते उद्या मतपेटीतून ते दाखवून दिलं पाहिजे. शिवसेनेची आता भूमिका काय? शिवसेनेची या ठिकाणी भूमिका एकच आहे की जी निवडणूक होते आहे तर या वैजापूर तालुक्याचा जो विकास आराखडा आहे ते सन्माननीय आमचे सरसेनापती म्हणता येईल वैजापूर तालुक्यामध्ये आमदार साहेब यांच्याकडे रेडी आहे. आणि एक मला महत्त्वाचा तुमच्या या ठिकाणून मुद्दा सांगावासा वाटतो. काल परवा एक माझ्या मित्रांनी एक सांगितलं की ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा दशरथ अण्णा बनकर यांना तिकीट देण्यात आलं आणि तुम्ही त्यांच्यासोबत उमेदवारी त्यांना बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होता असा प्रश्न एका अल्पबुद्धीवाल्या माणसाने उपस्थित केला. मी त्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की 1 महिन्यापूर्वी ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुका लागणार होत्या त्या निवडणुकीच्या वेळेस आमदार साहेबांनी सांगितलं होतं शिवसेनेमधून आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमधून जर भारतीय जनता पार्टीचा जुना विश्वासू कार्यकर्ता जर तुम्ही उमेदवार दिला तर मी माझा उमेदवार मागे घेईल. आणि त्यावेळेसच त्यांनी विचार करायला पाहिजे होता. तो आज ज्या उमेदवाराचा प्रचार करतो त्यांनी जर या गोष्टीला मान्यता दिली असती आणि युतीसाठी त्यांची जर इच्छा असती तर त्यांनी दशरथ अण्णाला पुढे केल्यावर जर आम्ही उमेदवार दिला असता. कोण तो व्यक्ती? नाव घ्या. त्या व्यक्तीचं नाव घेणं एवढा काही तो मोठा माणूस नाही. आपण बघितले का अशा पद्धतीने काल कल्याण दांगोडे यांनी केलेल्या विधानावरती शिवसेनेक आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळाले आहे. आणि जर कल्याण दांगोडे यांनी पुन्हा जर काही असे विधानं केले तर शिवसेनेच्या स्टाईलनेच उत्तर देईल अशीच प्रतिक्रिया या सर्व शिवसैनिकांची आपल्याचं असल्याचं पाहायला मिळतं. माझा सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.